शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली. त्या सांगतात की झेंझेंची दिशाभूल करून राजीनाम्याचा प्रयत्न झालाय. मोदींसोबत चर्चा केल्यानंतर मी राजीनामा दिलाय. काय दिशाभूल झालेली? तुमच्या खात्यात पेपर फुटतायत. नीट सारखी जबाबदारीची जी परीक्षा आहे तिचा पेपर तुमचं खातं सांभाळू शकत नाही. झेंझीचा काय गैरसमज झाला? पोरांनी 2-2 वर्ष रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायची, लाखो रुपये घालायचे आणि तुम्ही धंदाणग्यांना पेपर विकायचा आणि त्यात काय पोरांचा दिशाभूल झाला? 23 लाख पोरांनी परीक्षा दिली. तुम्हाला थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे होती. एक दिवस खरं तर ज्या दिवशी पेपर फुटला त्याच दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता. त्याला आंदोलनाची वाट पाहिजे गरज नव्हती. त्यामुळे मोदीशी चर्चा मिरच्याला काय अर्थ आहे? आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीत शिवसेनेच्या वतीनं भव्य सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. कशाचं? सिंदूर महारक्तदान शिबिर. सिंदूर महारक्तदान शिबिर. अच्छा, म्हणजे आपल्या देशातल्या भगिनींचं सिंदूर ज्यांनी हिसकावून नेलं, गोळ्या मारून हिसकावून नेलं, त्याच्यासाठी हे सिंदूर ठेवतात का? आणि दिल्लीशी काय संबंध याचा शिंदेचा? दिल्लीशी संबंध फक्त अमित शहा आणि मोदींचे पाय छेपणं एवढंच त्यांचा संबंध आहे. बाकी काय संबंध शिंदेचा दिल्लीशी? आज जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार जयंत पाटील यांनी एकत्रित विमान प्रवास केलाय मुंबई ते कोल्हापूर. आता प्रवास केला, मला माझ्या माहितीप्रमाणे पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांचा होता आहे. त्याच्यामुळे जर एकत्रित प्रवास केला त्याच्यात फार वाव आहे असं मला वाटत नाही. एकत्रित प्रवास केला कारण साधनं कमी आहेत आणि म्हणून एकत्र गेले असतील. त्याला काय? बारामती जे ते आज पुन्हा एकदा विमान दुर्घटना समोर आली. बारामती विमानतळावर शिकाऊ विमान कोसळले. विमान उतरत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती, पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. खरं तर बारामतीलाच का घडवून आणलं जातं हे बघितलं पाहिजे एकदा. कारण आपण पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं होतो. एक ॲक्सिडेंट तिथं झाल्यानंतरही अजून जर या गोष्टी सुधारत नसेल तर मला असं वाटतं कायमचाच तो एअरपोर्ट बंद केला पाहिजे. मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ते माढ्यात बोलताना असं म्हणतात, मी समाजासाठी जीव देऊ शकतो आणि वेळ पडली तर जीव घेऊ शकतो. वाटतं जीव देण्याची आवश्यकता नाहीये, उलट समाजाच्या प्रश्नासाठी चांगल्या पद्धतीनं जगण्याची आवश्यकता, असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. मनोज जरांगे पाटील सातत्यानं मराठा समाजाच्यासाठी लढा देत आहेत आणि मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला एवढंच. उद्या सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात 8 खासदार जे आहेत ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. आपण मग शिंदेच्या खासदारांनी भेट घेतली, टीएमसीच्या खासदारांनी भेट घेतली, आता पुन्हा येऊन चर्चा रंगली. आता मोदींना भेटून काय दिवे लावणार आहे मोदी पण आणि पण दुसरे पण लोक? कारण आत्ताची देशाची जर परिस्थिती बघितली तर कोणता घटक सुखी आहे लगे मोदीला गेलेलं आहे त्याच्यात एकदम बदल होणार आहे अशी स्थिती आहे ना. पण या भेटीगाठीमुळे डिलिमिटेशन बिल जे आहे ते पुन्हा एकदा संसदेत सादर होऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. खरं तर त्याच्याविषयी इतका अट्टहास का हेच कळत नाही. याचा अर्थ राजकीय भीती जी भारतीय जनता पार्टीच्या मनात आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आता महिला आरक्षणचं बिल 2023ला मंजूर झालं, अजून लागू नाही केलं आणि लोकांची दिशाभूल करतात की महिलांना विरोध करतात म्हणून. तुमचं डिलिमिटेशन मुख्य हेतू तुमचा, महिला नाही तुमचा मुख्य हेतू. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी येनकेन प्रकारे येणाऱ्या काळात जनता त्यांच्या विरोधात जाते आणि म्हणून मला असं वाटतं काही भागातले विशेषतः UP MP या सगळ्या भागातले खासदार वाढावे आणि बाकीच्या ठिकाणचे कमी व्हावे म्हणून भारतीय जनता पार्टी असा प्रयत्न करते. तुम्ही सातत्यानं भाजप असेल, संघ असेल यांच्यावर टीका करता, मात्र त्याच मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिले, यावरून ज्याची राजकीय वर्तुळात टीका होताना पाहायला मिळते तुमच्यावर. हे पण मी टीका करणारच, करतोच, परंतु मी परमपूजनीय भय्यूजी महाराज यांची जी आदिवासी पारधी समाजासाठीची जी संस्था आहे तिच्या ठिकाणी काही उपक्रम राबवले गेले, त्याचं लोकार्पणाला सरसंघ चालक आले. मी सरसंघ चालकांच्या कार्यक्रमाला नाही गेलो, मी भय्यूजी महाराजांची जी संस्था आहे सूर्योदय परिवार तिच्या कार्यक्रमाला गेलो. हा एक मुद्दा. आणि सरसंघ चालक त्या संस्थेने बोलवलं असेल तर मला असं वाटतं तो त्या संस्थेचा मुद्दा आहे.
त्याच्यामुळं टीका करणं वेगळं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहणं वेगळं आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तर त्यांनी काय फरक पडतो? त्यांनी फरक काय पडतो? पण तुमच्याच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सुद्धा तुमच्यावर टीका करतात. त्या समजा की मोहन भागवताच्या कार्यक्रमाला अंबादास दानवे जात असतील तर हा सूचक इशारा असू शकतो. हे पहा, मी खुला 4 लोकात गेलेलो आहे, गुपचूप कोणाला भेटत नाही, एवढंच मी त्यांना सांगतो. याच्यावरती मी जास्त सांगत नाही की मी कोणाचं नाव पण घेत नाही, पण गुपचूप कोणाला मी भेटत नाही. जे काय भेटायचं ते खुलं ओपन भेटतं. पण यावर उदय सामंत असे म्हणतात की अंबादास दानवे यांची संघावरची टीका मनापासून नसते तर दबावाखाली असते. हे पण मी भारतीय जनता पार्टीवर टीका करतो, मी संघावर टीका कधीच केली नाही. तुम्हाला क्लिअर सगळ्यात आधी सांगतो. त्याच्यामुळे उदय सामंत म्हणत असेल संघाची टीका दबावामुळं संघावर टीका करण्याचा काही प्रश्न नाही. हा, भारतीय जनता पार्टीवर टीका करत असतो ते आम्ही रोज करतो. राजकीय जिथं गरज पडेल तिथं करतो. त्याच्यामुळे संघ वेगळा आहे, भारतीय जनता पार्टी वेगळी आहे. संघाबद्दल काय मत आहे तुमचं? काय मत म्हणजे? टीका करत नाही भारतीय जनता पार्टीत तुम्ही संघ वेगळा ठरवता. वेगळाच आहे ना. भारतीय जनता पार्टी आणि संघ वेगळाच आहे. संघ म्हटला का भारतीय जनता पार्टी नामी एक आहे, भारतीय जनता पार्टी म्हणलं काय संघ नामी एक आहे? संघ वेगळा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.